महत्वाची बातमी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे राज्य सहकारी बँक घोटाळा संदर्भात। या घोटाळ्यात खरं तर गुन्हेगारी कट कारस्थान नाही असं म्हणत क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना विशेष न्यायालयानं संचालकांना क्लीन चिट दिली आहे। हा विषय संपूर्ण आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे। खरं तर राज्य सहकारी बँक घोटाळा, ज्याला शिखर घोटाळा असं सुद्धा म्हटलं जातं, तसे या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं, 2007 ते 2017च्या दरम्यान हा घोटाळा झाल्याचं म्हटलं जातंय। यात झालेलं काय तर बँकेचे जे संचालक आहेत, या संचालकांच्या मंडळानं नियमांचं उल्लंघन करत कोट्यावधी रुपयांचं कर्ज दिलेलं। हे कर्ज कुठलं? साखर कारखान्यांना दिलेलं, सूतगिरण्यांना आणि इतर अनेक संस्थांना हे कर्ज वाटप दिलेलं। आणि ज्या ज्या संस्थांनी खरं तर या कर्जाची परतफेड केली नव्हती त्यांना पुन्हा परत एकदा असे अनेकदा वारंवार त्या संस्थांना कर्ज दिलं गेलेलं। आणि त्यानंतरही जेव्हा वसुलीची वेळ येते आणि वसूल करण्यासाठी काही कारखान्यांचा लिलाव सुद्धा झाला, या लिलावात सुद्धा ते कारखाने आहेत ते नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना, नातेवाईकांना विकले गेले असा आरोप या पूर्ण प्रकरणात होता। पण आता याच संदर्भात जेव्हा खरं तर 25,000 कोटींचा घोटाळा होता, याच संदर्भात आता आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOW चा क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना आता विशेष न्यायालयानं काय म्हटलंय, या तर कर्ज वाटपामुळे कोणताही तोटा झालेला नाही आणि संचालकांनी कोणताही वैयक्तिक यातनं गैरफायदा घेतलेला नाही असं निरीक्षण कोर्टाने या संदर्भात नोंदवलंय। तसंच आरोपींनी कोणतीही गुन्हेगारी कट कारस्थान रचलेलं नाही असं म्हणत या संचालकांना, संचालक मंडळांना कोर्टानं आता क्लीन चिट दिली। यात एकतर खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव होतं, सुनेत्रा पवारांचं नाव होतं, रोहित पवार आणि सोबतच इतर माजी 71 संचालकांवर यात आरोप केला जात होता। पण आता या सगळ्यांनाच क्लीन चिट मिळाली आहे। गेल्या महिन्यात क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यात आलेला आणि त्यात संबंधित 127 पानी निकालाची प्रत ही सोमवारी उपलब्ध झाली। यात काय म्हटलंय तर महाराष्ट्र सहकारी बँकेअंतर्गत असलेल्या 31 जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना या बँकांनी साखर कारखान्यांना कर्ज दिलं आणि ते नंतर थकवण्यात आलं। त्यानंतर या कारखान्यांच्या लिलावात बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना फायदा झाला असा आरोप होता। मात्र विशेष न्यायाधीश महेश के जाधव यांनी या प्रकरणांना गुन्हेगारी कृत्यांपेक्षा प्रशासकीय नागरी चूक असं म्हटलंय। जेव्हा सुनावणी चाललेली तेव्हा न्यायालयानं यात नेमकं काय म्हटलं तर न्यायालयानं म्हटलंय की उपलब्ध नोंदीमध्ये फसवण्याचा हेतू हा दिसून येत नव्हता, फक्त नाबार्डच्या काही सूचनांचं पालन झालं नाही आणि म्हणून तो गुन्हा ठरत नाही असं न्यायालयानं म्हटलंय। शिवाय केवळ अनियमितता किंवा त्रुटींना गुन्ह्यात रूपांतरित करता येत नाही। आरोपींच्या वर्तनात बेईमानी किंवा फसवणुकीचा हेतू नव्हता असं सुद्धा इथं न्यायालयानं म्हटलंय। शिवाय सार्वजनिक सेवकांकडे सोपवलेल्या मालमत्तेचा अपहार किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत। यानंतर बनावट कागदपत्र असल्याचंही कुठेही आढळून आलेलं नाही। त्यानंतर तपासात कोणताही निष्काळजीपणा झाल्याचं दिसत नाही। पुरावे छेडछाड करून किंवा बनावट तपास करण्यात आलेले नाहीत असं म्हणत या सगळ्या निकालासंदर्भात न्यायालयानं स्पष्ट केलंय। या संदर्भात वसुली प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि आतापर्यंत 850 कोटी रुपयांची वसुली सुद्धा करण्यात आली आहे। तर शिखर बँक सहकारी संस्थांना या वसुलीच्या ह्याच्यावर सुद्धा जेव्हा कोर्टाकडून मत मांडलं गेलं तेव्हा कोर्ट काय म्हणतं की शिखर बँक ही सहकारी संस्थांना निधी पुरवते आणि सार्वजनिक पैशांचं संरक्षण करते असं सुद्धा इथं न्यायालयानं म्हटलंय। शिवाय जरंडेश्वर साखर कारखान्यातील अनियमिततेच्या आरोप प्रकरणात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना सुद्धा जोडलं होतं, तर त्या व्यवहारांमध्ये कुठलाही गुन्हा आढळलेला नाही असं सुद्धा न्यायालयानं म्हटलंय। आणि पूर्ण ही सुनावणी सुरू असताना किंवा त्या दरम्यान अण्णा हजारेंसह अनेक व्यक्तींनी या संदर्भात याचिका सुद्धा दाखल केलेल्या आणि याच याचिका 50 जणांची याचिका कोर्टाकडून फेटाळल्या लावल्यात। आणि म्हणजेच काय तर राज्य सहकारी बँक घोटाळा, शिखर घोटाळा या संपूर्ण प्रकरणात जो इतके वर्ष गाजत होता त्यात कुठलंही कट कारस्थान नाहीये। शिखर बँक ही सहकारी संस्थांना निधी पुरवते, सार्वजनिक पैशांचं रक्षण करते, कुठल्याही संचालकांनी वैयक्तिक याचा फायदा घेतलेला नाही असं निरीक्षण नोंदवत सगळ्या संचालकांच्या मंडळाला कोर्टानं आता क्लीन चिट दिली आहे।